जय महाराष्ट्र पब्लिक. कसं काय दांदरफळकर, सौ शहरी एक संगमनेरी. मी आदित्य थेट कॅनडामधून तुमच्यासाठी आज व्हिडिओ बनवत आहे. मी चाललो आहे कटिंग करण्यासाठी, कारण माझे केस खूपच वाढले आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा खेळ फक्त तुम्ही पिक्चरमध्येच बघितला असेल आणि मी पण पिक्चरमध्येच बघितला आहे. 2 लॅम्बोर्गिनी माझ्यापासून अतिशय वेगाने गेल्या, तुम्ही बघू शकता त्या लॅम्बोर्गिनी. पुढे गेलो. मार्केटमध्ये आज खूपच जास्त गर्दी होती, परंतु मला आज मार्केटमध्ये जायचं नव्हतं, कारण मी चाललो होतो कटिंग करण्यासाठी. मी शोधत होतो कटिंगचं दुकान. तेवढ्याच समोर मला ग्रेट क्लिप्स नावाचं हेअर सलून सापडलं. मी तिथे गेलो. धन्यवाद भाऊ. आतमध्ये गेलो होतो. खूपच छान असं ॲम्बियन्स होतं, खूप सुंदर असं ॲम्बियन्स होतं आणि गर्दीही नव्हती. योगायोगाने माझा नंबर गेल्या गेल्या लगेच लागला. मग मी कटिंग करण्यासाठी बसलो. तर त्या मुलीला मी रिक्वेस्ट केली की मला एक छोटासा व्हिडिओ बनवायचा आहे. तर ती बोलली ठीक आहे. तिने मोबाईल समोर ठेवला आणि माझी कटिंग करण्यासाठी सुरुवात केली. अतिशय सुंदर पद्धतीने ती माझी कटिंग करत होती. कटिंग करता करता खूप गोष्टी झाल्या, गप्पा झाल्या आणि मीही आपल्या इकडल्या काही गोष्टी तिला सांगितल्या, तिनेही त्यांच्या इकडल्या काही गोष्टी मला सांगितल्या. त्याच योगाने मला नवीन काहीतरी शिकण्यासाठी भेटलं. पहिल्यांदाच मी माझ्या आयुष्यामध्ये एका मुलीकडून कटिंग करून घेत होतो. नाहीतर याच्या आधी आपला सोनूभाऊ फिक्स होता संगमनेरवाला. आणि तेवढ्यात माझ्या तोंडामध्ये केस गेला आणि मला खूप कसतरी झालं. खूप आरामदायी पद्धतीने माझी कटिंग सुरू होती आणि थोडक्यात संपणारच होती. तेवढ्यात एक मॅडम आली आणि तिने माझे फोटो काढले. तिला माझी कटिंग खूप आवडली आणि माझे केस पण खूप आवडले. आपले फॅन काय कमी नाही आहे हे तुम्हाला कळालं असेल. आणि बघा मी कसा दिसतोय, भारी दिसतोय, लय भारी दिसतोय, एकच नंबर. असं करून मी माझी कटिंग पूर्ण केली, पेमेंट केलं आणि परत घरी निघालो. तुम्ही बघू शकता कटिंग कशी झाली. मला तर आवडली. तुम्हाला आवडली का नक्की सांगा. आपल्या कोल्हार-गोठी हायवेला खूपच गर्दी होती. सांभाळून रस्ता क्रॉस केला आणि आपल्या कॉलनीच्या गेटजवळ आलो. बघतो तर खूपच गाड्या आलेल्या होत्या. मग मोबाईल बघितला, अरे बापरे, हे तर 6 वाजले. मग घाई अंघोळ केली आणि गार्डनमध्ये गेलो. गार्डनमध्ये गेल्यावर तिथे खूप लहान मुले खेळत होती. हे बघून मला माझ्या बालपणाची आठवण झाली. परंतु माझ्या बालपणी इट्टी-दांडू, गोट्या, आबाधोबी हेच खेळ होते, असं काही नव्हतं. पुढे बघितलं तर तिकडं माझे नेपाळी मित्र क्रिकेट खेळत होते, परंतु माझा काही मूड नव्हता. अशा पद्धतीने आजची सुट्टी संपली, आजचा ब्लॉग संपला. जय महाराष्ट्र. लाईक करा, फॉलो करा, काही चुकलं तर माफ करा. धन्यवाद.